6:11 झालेत. नमस्कार मंडळी, मी योगेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. गाडी साफ करून घेतो. व्हॉट हॅपनिंग 269 समथिंगला मी काहीतरी ब्लिंकिटवरून ऑर्डर केला होता. माझ्या घरापासून 5 मिनिटं पण लागत नाही ह्या डीमार्टला यायला. खतरनाक आहे इकडे बाबा. एका हाताने पब्लिक बाहेर बघते. सहा वाजून 11 झालेत. जस्ट एक राईट साईड निघालो. माझा माईक ॲक्च्युली खराब झाला आहे, तर माझ्याकडे पेट्रॉनचा इयरफोन आहे, तर त्या हेडफोनने मी शूट करतो. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी योगेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रायडर योगी. आज पूर्ण दिवसभरातून आत्ता संध्याकाळी घरातून बाहेर पडलो आहे. गाडी साफ करून घेतो. खूप घाण झाले आणि आज मला घरातून बाहेर न पडता आलं, कारण माझा छोटा झोपला होता आणि वाईफ पण आराम करत होती. सो मी घरातून बाहेर नाही पडलो आज. आत्ता निघतोय, ते पण माईक टेस्टसाठी. उद्या सकाळी रील शूट करायला जायचं आहे. लपडा इज लोडिंग. व्हॉट हॅपनिंग जाऊ काहीतरी लपडा झाला इकडे. माझ्याकडे जो पेट्रॉनचा इयरफोन आहे, तर तोच यूज करत आहे मी ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी. 269 समथिंगला मी काहीतरी ब्लिंकिटवरून ऑर्डर केला होता. त्याचा साऊंड क्वालिटी तर खूप जबराटच आहे, खूप भारी आहे. पण त्याची माईक क्वालिटी कशी आहे जी टेस्ट करण्यासाठी मी मोटो ब्लॉग सेटअप घेऊन आलो आहे. कारण माझ्या माईकचा जो ॲडॅप्टर आहे तो खराब झाला आहे, तो नवीन घ्यावा लागेल. माझ्या घरापासून 5 मिनिटं पण लागत नाही ह्या डीमार्टला यायला, जे इथे आहे. कोणच नाही, तर इथे आहे ना प्रॅक्टिस चालते ढोल पथकवाल्यांची. तर एक व्हिडिओ शूट करतोय आपण. माहिती नाही क्वालिटी कशी येते, तरी पण बघतो. जर चांगली आली तर नक्की टाकेल व्हिडिओ. चांगली यावी मे बी. खतरनाक आहे इकडे बाबा. असं काय व्ह्यू आहे इकडे. मागे मॅचेस चालू आहेत. मी भाई फुल ह्याच्यामध्ये चालू आहे एका हाताने. खूप दिवसांनी, कारण ही जी माझी प्रॅक्टिस आहे ना एक हाताने शूट करण्याची, ती अक्षरशः मोडली आहे. तर एवढं सगळं आता मला जमत नाही पहिल्यासारखं. कारण मी पहिला एका हाताने मी शूट करायचो, पण आता तेवढं नाही जमत. पब्लिक बाहेर बघते. One hour later. इकडेच होतो मागापासून. वाजले 7 वाजून गेलेत आणि मी लाईव्ह होतो. खूप टाइम लाईव्ह होतो. आता घरीच निघतो, घरी गेला पाहिजे. आणि इकडे ना मच्छर खूप आहे.
आता काय झालं, मी जेव्हा निघालो तेव्हा एक KTM डूकवाला, आय थिंक KTM डूकच आहे तिकडे, त्या बाजूला चालतोय. तर तो आहे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आणि मी आहे ना त्याला मी इंटेन्शनली कट नाही मारला, पण जो मी येत होतो तर तो सुद्धा त्याच रस्ता होता आणि मी खूप स्पीडने निघालो, पिकअप घेतला आणि निघालो. तर त्याला असं वाटलं की मी त्याला चेस वगैरे करतो. बघा, तो निघून गेला, त्याला मी चेस करतोय. तर असं काहीच नाही आहे, मी काय त्याला चेस वगैरे नाही करत आहे आणि मला चेस पण नाही करायचं कोणाला. मी जस्ट माझी बाईक चालवतो. पूर्ण संध्याकाळचा व्ह्यू. असे मध्ये येऊन गाडी लिफ्ट जायचं आपल्याला. तर आता मी माझ्या एरियामध्ये पोचलोय. कुत्रे खूप आहेत यार, रात्रीच्या ना लिटरली अशी गाडीच्या मागे लागतात भुंकून भुंकून. गाडी जरा स्लो केली ना, स्लो डाऊन, तर मग पायच पकडणार तुमचा. पाय पकडला म्हणून समजायचं, असं लिटरली एवढं गाडी जवळ येतात. कुत्रे खूप झाले तिकडे. मी जस्ट पोचलोय बिल्डिंगमध्ये. पुन्हा भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ऑडिओ क्वालिटी कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा. चलो, बाय बाय. पोचलो इकडे.